कौतुक करतेस तू या पोरीचं? हिला काय धाड भरणार आहे हा? लगेच चाललीये डॉक्टरकडे घेऊन. काय झालं एवढं? घरात एवढे पडलेत ना औषधं जुनी, त्यातलं दे एखादं, झोपू दे तसंच. हिच्यासाठी त्या डॉक्टरकडे जाऊन पैसे खर्च करणार आहेस का तू? एवढं काय हिचं कौतुक? ए चल निघ, रूम मध्ये जा. कुठेही जायचं नाही दोघींनी. जा रूम मध्ये जाऊन झोपा. ठीक आहे, चल ओवी, रूम मध्ये जाऊन जातो. ओवी, पण आधी आपण ना आजीला सांगूया की मोनिका काकू जाऊ देत नाहीये. इकडे 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 ये ना पटकन. काय 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 बोललीस आता तिकडे? अगं काही नाही, आईंना सांगून जातो मग रूममध्ये की तू डॉक्टरांकडे जायला नाही म्हणतेस, कारण त्यांनी ना खूप काकुळतेने सांगितलं होतं हिला आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे घेऊन जा. पण ठीक आहे, राहू दे. मला तुझं हेच आवडत नाही, आवडतच नाही. इतका आता कधीपासून आपण एकत्र राहतोय तरी सुद्धा तुला माझा स्वभाव नाही ना कळाला अजून. मी चेष्टा करताना हसत नाही जोर जोरात, म्हणजे माझी चेष्टा समजून नाही घेणार का तू? मस्करी केली, मी चेष्टा करत होते. आता आईंनी सांगितलंय म्हणल्यावर या जाऊन. बघू बरं किती ताप आलाय. काय झालंय? अंग पण नाहीये तापलेलं. काय झालंय एवढं? नाही आहे अगं, आत्ता गार आहे, पण सकाळी तापलं होतं बऱ्यापैकी. असंच होतं ना, ताप येतोय जातोय म्हणून कळतच नाही नेमकं काय झालंय, म्हणून जास्त भीती वाटते अगं. म्हणून म्हटलं एकदा डॉक्टरांना दाखवलं तर जीव भांड्यात पडेल एकदाचा. जाऊ मामी? आता आईंनीच सांगितलंय म्हणल्यावर जायला तर हवंच ना. जा जा लवकर जा आणि फक्त लवकर घरी या. हो चल ओवी. काकू हळू चल, दुखतंय. ओ सॉरी सॉरी बाळा. मूर्ख वाटते का मी यांना? हा, हे डॉक्टरकडे जायची ना फक्त नाटक आहेत. डॉक्टरच्या नावाखाली नक्की काय सुरू आहे याचा शोध मी लावेनच. वसंत दादाची स्टोरी ऐकून शांत झाला. फ्लॅशबॅक मध्ये गेला ना. येणारच ना फ्लॅशबॅक. आता वसंतचं नशीब चांगलं आहे. त्याची बायको कुठे राहते हे तरी त्याला माहिती. माझी बायको कुठे राहते हेच मला माहिती नाही. कशी माफी मागू मी तिची? तू कोणाला बघतोयस? आणि तो जो माणूस उभा आहे ना त्याचा चेहरा जरा ओळखीचा वाटतोय.